माझ्या ऑफिसमधील एकूण एक तरुणाची नजर माझ्यावर होती. फक्त कर्मचारीच नव्हे, तर बॉसही माझ्यावर नजर ठेवून होते. एके दिवशी बॉसने त्यांच्या केबिनमध्ये मला बोलावलं आणि माझ्याशी अयोग्य रीतीने बोलण्याचा प्रयत्न केला. मी लगेच त्यांच्या कॅबिनमधून बाहेर आले. मी जशी तिथून निघून लिफ्टमध्ये आले, तसे बॉस माझ्या पाठीमागे आले. मला नोकरी मिळावी म्हणून मी मुद्दामच कंपनीच्या बॉसच्या गाडीसमोर आले होते. हे सगळं मी मुद्दामच केलं होतं, पण याबद्दल बॉसला काहीच माहीत नव्हतं. माझं असं केल्याने मला जॉब तर मिळणारच होता. मला बॉसच्या गाडीची धडक लागल्यामुळे माझ्या गुडघ्याला थोडा मार बसला होता, पण देवाचे आभार की मला जास्त दुखापत झाली नव्हती. फक्त माझ्या गुडघ्यालाच मार बसला होता. बॉस मला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर माझी मलमपट्टी करण्यात आली. बॉसला माहीत नव्हतं की मी त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. ही कल्पना मला माझ्या मैत्रिणीने सांगितली होती, पण ती बॉस मला माझ्या घराचा पत्ता विचारू लागले. एवढंच नव्हे, तर नुकसान भरपाई म्हणून त्यांनी माझ्या हातात 10,000 रुपये दिले. शहरात माझे कोणीही नातेवाईक नव्हते. उलट मी माझ्या मावशीच्या घरातून कायमचे निघून आले होते, कारण मावशीने मला तसा वैतागच आणला होता. मी त्यांना माझी खरी अवस्था सांगितली. मी त्यांना म्हणाले, या शहरात माझं कोणीही नाही आहे. मी तर इथे नोकरी शोधायला आले होते. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या घरी राहायला एक खोली देऊ शकतो. तू बरी होताच मी तुला नोकरीही देईन. मला जी धडक लागली होती ती चुकून लागली होती असं त्यांना वाटत होतं, पण ज्या प्रकारे ते गेल्या तासभरापासून माझ्या मागे पुढे होते, त्यावरून ते एक चांगली व्यक्ती वाटली. शिवाय माझ्याकडे राहण्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता, म्हणून मी ठीक आहे म्हणाले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जायला निघाले. त्या व्यक्तीचं नाव होतं आदित्य. त्यांचं घर फारच मोठं होतं. त्यांच्या घरात कामाला नोकरही होते, पण तो त्यांच्या घरात एकटाच राहत होता. मला त्यांच्या घरी येऊन 2 तास झाले नव्हते. त्याला काही प्रश्न करणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी मुकाट्याने त्याने दिलेल्या खोलीत गप्प राहायचं ठरवलं. असा अचानक झालेला अपघात पुढे माझ्या आयुष्यात मोठे मोठे बदल घडवून आणणार होता, याची मला जराही कल्पना नव्हती. एवढं मात्र मला ठाऊक होतं की नियती असं कोणाशीही अचानक भेट घडवून आणत नसते. त्यामागे काहीतरी कारणच असतं. माझा पाय बरा होईपर्यंत आदित्यने माझी फार काळजी घेतली. या दरम्यान मला समजलं की तो एक मोठा बिझनेसमॅन आहे. काही दिवसांतच मी बरी झाले. आता मी बरी झाली म्हटल्यावर मला त्या घरातून बाहेर पडावं लागेल असं मला वाटत होतं, आणि तसंच झालं. त्या दिवशी आदित्यने मला विचारलं, आता तू कधी जाणार आहेस? तेव्हा मी त्यांच्यासमोर हुंदके देऊन रडू लागले. मी त्याला म्हणाले, माझ्याकडे राहण्याचा काही ठिकाणा नाही ना, अजून मला नोकरी मिळाली आहे. ज्या दिवशी तुमच्या गाडीने माझा अपघात झाला, त्या दिवशी माझा एक इंटरव्ह्यू होता. आता ती नोकरीही हातातून गेली आहे. माझं रडणं पाहून आदित्यने मला त्याच्या कंपनीत नोकरी दिली आणि त्याने मला त्याच्या बंगल्यातील एक खोली राहायला दिली. तो म्हणाला, जोपर्यंत तुला दुसरी खोली मिळत नाही, तोपर्यंत तू इथे राहू शकतेस. मला तर एवढ्या छान सुखोई सोयी मिळत होत्या, त्यामुळे मला ते घर सोडायचंच नव्हतं. पण आदित्यने मला दुसरीकडे राहण्याची सोय करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला होता. आता माझी नोकरी सुरू झाली होती. ऑफिसमध्ये गेल्यावर मला समजलं की आदित्यचा एक बॉस आहे. त्या दिवशी पहिल्यांदा माझी भेट त्या बॉसशी होणार होती. मी त्या कॅबिनमध्ये शिरताच मोठे बॉस माझ्याकडे एकटक बघू लागले. त्यांनी मला त्यांच्यासमोर बसायला सांगितलं. मी त्यांना माझा परिचय दिला. त्यानंतर मी त्यांच्या केबिनमधून बाहेर जाऊ लागले. तोच बॉसने अचानक माझा हात पकडला. जॉबच्या पहिल्याच दिवशी मोठ्या बॉसने 5-6 वेळा मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. त्यांचं ते वागणं मला आवडलं नव्हतं, पण मी काही बोलू शकले नाही. बोलले असते तर कदाचित माझी नोकरी गेली असती. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी गेले, तेव्हा आदित्य घरी आले नव्हते. मी आदित्यच्या घरातील कामवाली बाईकडे त्याची विचारपूस केली.
तेव्हा मला समजलं की आदित्य त्या घरात एकटाच राहतो. आदित्यची एवढी श्रीमंती पाहून माझे डोळे दिपून गेले. माझ्या मनात पैशाची लालसा निर्माण झाली. मी विचार केला की कदाचित मी आदित्यशी जवळीक साधली तर माझं भवितव्य बदलू शकतं. पण माझ्यासारखी सुंदर मुलगी त्याच्यासमोर असताना आदित्य माझ्याकडे लक्ष का देत नव्हता, मला काही कळतच नव्हतं. रोज रात्री तो कुठं जायचा हे मला समजत नव्हतं. तो अचानक घरातून निघून जायचा. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाताना लिफ्टमध्ये माझी व मोठ्या बॉसची भेट झाली. त्यांचं वागणं मला फार अस्वस्थ करणारं होतं. ऑफिसच्या 5व्या मजल्यावर होतं. अचानक लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर बंद पडली. मी घाबरून गेले. मोठ्या बॉसनी माझ्याशी अयोग्य रीतीने बोलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रिया, तू फार सुंदर आहेस. आजपर्यंत माझ्या कंपनीत एवढी सुंदर मुलगी मी कधी पाहिली नाही. तू कशा प्रकारे हा जॉब मिळवला आहेस हे मला चांगलं ठाऊक आहे. आता तुला हा जॉब टिकवायचा असेल तर त्यासाठी तुला माझी बाजू घ्यावी लागेल. बॉस होते ते 65 वर्षाचे. ते पुढे म्हणाले, तुला लवकरात लवकर पैसा कमवून श्रीमंत व्हायचं असेल तर माझ्याशी मैत्री करणं योग्य ठरेल. मलाही श्रीमंतीचं आयुष्य जगायचं होतं, पण अशा प्रकारे नव्हे. त्यांनी पुढे काही अयोग्य बोलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात लिफ्ट सुरू झाली. लिफ्टचे दरवाजे उघडताच समोर आदित्य उभा होता. तो मला म्हणाला, प्रिया, तू ठीक तर आहेस ना? मी आदित्यला हो म्हणून लिफ्टमधून बाहेर आले. आज मला ऑफिसमधील माझ्या एका मैत्रिणीकडून समजलं की आदित्य व मोठे बॉस हे एकमेकांचे फार जवळचे आहेत. आदित्य मोठ्या बॉसचा मुलगा होता आणि आता काही वेळापूर्वी मी त्या दोघांना लिफ्टमध्ये एकमेकांसमोर पाहिलं तेव्हा ते अनोळखीसारखे एकमेकांशी वागत होते. आदित्य तर एकटाच राहायचा. कदाचित आदित्यला त्याच्या वडिलांचं हे वाईट वागणं माहीत असेल, म्हणून त्याने अशा माणसांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला असेल. मला त्यांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये पडायचं नव्हतं. माझं लक्ष तर होतं आदित्य. तो 40शीत असला तरी तो तरुणच होता. एके दिवशी रात्री आदित्य त्याच्या खोलीतून खिडकीजवळ उभा होता. मी त्याच्याशी बोलण्यासाठी गेले. बराच वेळ आम्ही बोललो. मी त्याला म्हणाले, आदित्य, तुझ्यासमोर माझ्यासारखी मुलगी असताना तू रोज रात्री कुठे जातोस? बोलता बोलता हळूहळू मी त्याच्या जवळ गेले, पण तो माझ्यापासून लांब गेला. त्याने सांगितलं की तो रात्री कामासाठी बाहेर जातो. मी काही समजू शकले नाही. मी बेडच्या कडेला बसले. तेवढ्यात खोलीतील मोठा दिवा लागला. मी मागून वळून पाहिलं तर आदित्य तिथे नव्हता, तर मोठे बॉस होते. मी अचानक शॉकमध्ये गेले. ते मोठे बॉस म्हणजे आदित्यचे वडील श्री जोशी आदित्यसारखेच कपडे घालून त्यांच्या खोलीत उभे होते. मी त्यांना दूर ढकललं आणि म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत काय करत आहात? मी तुमची तक्रार तुमच्या मुलाकडे करेन. तेव्हा ती म्हणाले, तुला जे हवं होतं तेच तू करू पाहत होतीस, पण तू चुकीच्या व्यक्तीकडे पाहत आहेस. आदित्यकडून तू काही अपेक्षा करू नकोस, कारण त्याचा स्वभावच वेगळा आहे. तुला हा जॉब टिकवायचा असेल तर माझ्याशी चांगलं वाग. मोठ्या बॉसचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. मी तुमच्या मुलाला आवडते. माझ्या बोलण्यावर ते हसू लागले. ते म्हणाले, प्रेम, आणि तेही आदित्यवर? आदित्य तुझ्या प्रेमाची कदर कधीच करणार नाही. गेल्या काही दिवसापासून तू त्याच्या जवळ जाण्यासाठी किती प्रयत्न करते आहेस ते मला दिसतंय. तो रोज रात्री असा घरातून कुठे जातो हा प्रश्न तुला नक्कीच पडला असेल. तो रात्री कुठे जातो हे जर तुला समजलं तर त्याच्यावरचं तुझं आकर्षण क्षणात संपेल. जोशी यांनी पुन्हा माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मी दूर जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते म्हणाले, घाबरू नकोस. आता मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. पुढच्या तासभरानंतर तू सत्य पाहून आपोआप माझ्याकडे येशील. असं म्हणून जोशी यांनी माझा हात पकडून मला त्या खोलीतून बाहेर नेलं. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ते मला तिथे का घेऊन गेले मला काही समजत नव्हतं.
हॉस्पिटलमध्ये जाताच आम्ही तिथल्या लिफ्टजवळ गेलो. लिफ्ट उघडताच समोर मी आदित्यला पाहिलं. आदित्य तिथे सिक्युरिटी गार्डच्या गणवेशात लिफ्टमध्ये बसला होता. तो रात्रीच्या वेळी या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटीचं काम करत होता. हे पाहून खरोखर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी लाजेने व रागाने आदित्यपासून तोंड फिरवलं. तो लिफ्टमधून बाहेर आला. जोशी यांचं बोलणं खरं ठरलं होतं. रागातच मी तिथून निघाले. जोशी मला म्हणाले, हा तुझा श्रीमंत आदित्य रात्रीचं काय काम करतो हे तू पाहिलंस, आणि यामुळेच मी या मुलासोबत एकाच घरात राहत नाही, कारण तो एक साधारण सिक्युरिटी गार्डचं काम करतो. तेवढ्यात आदित्य तिथे आला. तो म्हणाला, प्रिया तू इथे कशी? मी त्याला म्हणाले, तू एका कंपनीचा मालक आहेस आणि तरीही तू हे असलं काम करतो आहेस? त्यावर आदित्य मला म्हणाला, मला तुला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही, पण गेल्या काही दिवसापासून तुझं माझ्या घराशी आणि माझ्याशी काहीसं नातं निर्माण झालं आहे. म्हणून मी तुला सांगतो, मी एका कंपनीचा मालक आहे हे खरं आहेच, पण मी एका मोठ्या कंपनीचा मालक असूनही रात्रीचं हे वॉचमॅनचं काम का करतो आणि मी आणि माझे बाबा एकमेकांशी का बोलत नाही यामागचं कारण असं आहे. वर्षभरापूर्वी मी याच हॉस्पिटलमध्ये लिफ्टमध्ये माझी बायको आणि माझं बाळ गमावलं. माझ्या बायकोला 9व्या महिन्याच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यावर मी तिला याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो. डिलिव्हरी वार्ड 4थ्या माळ्यावर होता. अचानक लिफ्ट 2ऱ्या माळ्यावर बंद पडली. लिफ्टमध्ये फक्त मी आणि माझी बायको होतो. ती वेदनेने तडफडत होती. मी सिक्युरिटी गार्डला वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पूर्ण 2 तासानंतर अडकलेली लिफ्ट दुरुस्त झाली आणि तोपर्यंत माझी बायको आणि तिच्या पोटातील बाळाने तिथेच जीव सोडला होता. ते सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्या दिवसापासून मी शपथ घेतली की आता कोणतीही व्यक्ती अशा प्रसंगाला बळी पडू नये. म्हणून रोज रात्री मी इथे लिफ्ट गार्ड म्हणून ड्युटी करायला येतो आणि पूर्ण रात्रभर लिफ्टमध्ये बसून असतो. त्या दिवशी वेळेवर मदत न मिळाल्याने मी माझ्या आयुष्यातील 2 मौल्यवान जीव गमावले. माझ्या बाबांना माझं हे काम अजिबात आवडत नाही, म्हणून आम्ही दोघं एकमेकांपासून लांब राहतो. त्यांना वाटतं की मी सगळ्या गोष्टी विसरून जावं, पण ते विसरणं एवढं सोपं नाही, कारण त्यांच्याशी माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आदित्यचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. तो खूप कळकळीने सगळं सांगत होता. त्याचं बोलणं ऐकून त्याचे वडील जोशी यांचेही डोळे भरून आले. त्यांनी पुढे येऊन आदित्यची माफी मागितली आणि त्याला जवळ घेतलं. मग जोशी मला म्हणाले, मला माफ कर प्रिया, मी तर तुझी परीक्षा घेत होतो. तू आदित्यजवळ फक्त त्याचा पैसा पाहून आली होतीस आणि तू मुद्दामच त्याच्या गाडीसमोर येऊन अपघात करून घेतला होतास हे मला माहीत झालं होतं. पण आदित्यच्या आयुष्यात वर्षभरापूर्वी जे घडलं त्यापासून तो खूप हळवा झालाय. तो कुठल्याही व्यक्तीची मदत करायला नेहमी तत्पर असतो. तू जे करत आहेस ते चुकीचं आहे याची तुला जाणीव व्हावी म्हणून मी तुझ्याशी असा वागलो. हे सगळं ऐकून मला जाणवलं की खरोखर चूक माझीच होती. मी आदित्य आणि त्याचे वडील यांची माफी मागितली. मी आदित्यशी लग्न करून त्याच्या संपत्तीवर मजा करण्याचा विचार केला होता, पण आदित्य तर खूप भावनिक होता. तो मोठ्या कंपनीचा मालक असूनही एका सिक्युरिटी गार्डचं काम करत होता, कारण त्याच्या भावना दडलेल्या होत्या. त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली की पैशांपेक्षाही महत्त्वाच्या असतात माणसाच्या एकमेकांबद्दलच्या प्रेम भावना. पैसा कमवता येतो, पण आपली प्रेमाची माणसं एकदा आपल्यापासून लांब गेली की त्यांना परत मिळवणं फार अवघड असतं. त्या रात्री हॉस्पिटलमधून परतल्यावर माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आदित्यच्या वेदना, त्याचा त्याग, माझा स्वार्थ या सगळ्यांची शरम वाटत होती. मी खोलीत जाऊन अंथरुणावर लोळत होते, पण डोळ्याला डोळा लागेना. सकाळी उठल्यावर मी एक निर्णय घेतला. आता मी बनावटीपणाने जगणार नव्हते. मी आदित्यसमोर जाऊन सगळं सत्य सांगायचं ठरवलं. त्याने माझ्यावर केलेला विश्वास, मला दिलेली जागा, नोकरी हे सगळं खोटं बोलून मी मिळवलं होतं. आता मला सत्य सांगायची ताकद जमवायची होती. सकाळी आदित्य जेवायला बसला तेव्हा मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. हातातला चहाचा कप थरथरत होता. आदित्य, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, मी हिम्मत करून म्हणाले. त्याने माझ्याकडे पाहिलं. काय झालं प्रिया, तू बरी आहेस ना?
मी डोळ्यात पाणी आणत म्हणले, मी तुझ्याशी खोटं बोललो आहे. तुझ्या गाडीसमोर येऊन मी मुद्दामच अपघात करून घेतला होता. मला नोकरी हवी होती, पैसे हवे होते. मी एक गरीब मुलीची भूमिका करत होते. मला माफ कर. आदित्यने काही क्षण माझ्याकडे पाहिलं, मग हळूच म्हणाला, मला माहीत आहे प्रिया. माझ्या बाबांनी मला सगळं सांगितलं होतं. मी चिकट होऊन त्याच्याकडे पाहिलं. तुला माहीत होतं आणि तरीही तू तू बदलशील अशी मला आशा वाटत होती आणि तू बदललीस ना. आज तू स्वतःहून सत्य सांगायला आलीस, हेच माझ्यासाठी खूप आहे. आदित्यच्या शब्दांनी माझं मन हेलावून गेलं. मी रडू लागले. तो उठून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, प्रिया, भूतकाळ विसरू. प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी. मी ती तुला देतो. तेव्हापासून माझ्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं. मी प्रामाणिकपणे काम करू लागले. आदित्यशी मैत्री वाढू लागली. रात्री हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत मीही जाऊ लागले. सुरुवातीला तो विरोध करायचा, पण मी म्हणायचे, तुझ्या भावना मला समजतात, मलाही या कामात सहभागी व्हायचं आहे. हळूहळू आम्ही दोघंही त्या हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी लिफ्टजवळ जाऊन बसायचो, गरजूंना मदत करायचो. आदित्यने एक हेल्पलाईन सुरू केली होती की लिफ्टमध्ये कोणी अडकल्यास लगेच संपर्क साधावा. त्याने हॉस्पिटल प्रशासनाला भेटून लिफ्टची नियमित तपासणी सुरू करून घेतली. 1 महिना उलटून गेला. एके रात्री आम्ही नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये होतो. अचानक एक गर्भवती महिला तिच्या नवऱ्यासोबत आली. तिला प्रसूतीच्या तीव्र वेदना होत होत्या. नवरा घाबरलेला होता. आदित्यने लगेच धाव घेतली. तो महिलेला 4थ्या मजल्यावर डिलिव्हरी वॉर्डपर्यंत सोडून आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मी पाहिलं. जणू त्याच्या बायकोच्या आठवणीत त्याने दुसऱ्या कुटुंबाला वाचवलं होतं. त्या रात्री ती घरी परतताना आदित्य मला म्हणाला, प्रिया, आज खूप वर्षांनी मला बरं वाटलं. त्या दिवशी मी माझं कुटुंब गमावलं, पण आज एक कुटुंब वाचलं. त्यात माझा थोडा का होईना हात होता. मी त्याच्याकडे पाहिलं. माझं मनही त्याच्यासाठी प्रेमाने भरून आलं होतं. पण हे प्रेम आता वेगळं होतं. पैशासाठी नव्हे, तर मनापासून. काही दिवसांनी जोशी यांनी मला बोलावलं. ते म्हणाले, प्रिया, मी तुझी चूक पाहिली, पण तुझी बदलही पाहिला. आदित्य पुन्हा हसू लागला. हे सगळं तुझ्यामुळे. मला आनंद झाला की तू आमच्या आयुष्यात आलीस. मी नम्रपणे म्हणाले, मी खरोखरच भाग्यवान आहे जोशी सर. तुम्ही आणि आदित्य मला खरं आयुष्य जगायला शिकवलं. दरम्यान आदित्य आणि माझी नाती वाढत होती. एके दिवशी आदित्यने मला हॉस्पिटलच्या छतावर नेऊन तिथून शहराचा विस्तार दिसत होता. रात्रीचे तारे चमकत होते. तो म्हणाला, प्रिया, मी खूप काळ एकटाच होतो. माझ्या बायकोच्या आठवणीत रममान होतो. पण तू आल्यावर मला वाटू लागलं की आयुष्य अजून संपलेलं नाही. मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय. त्याचं बोलणं ऐकून माझं जोरात हृदय धडकू लागलं. मी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते. मी म्हणाले, आदित्य, मी पैशासाठी इथे आले होते, पण आता फक्त मला तू हवा आहेस आणि तुझं प्रेम. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. आदित्यच्या बायकोची स्मृती नेहमीच त्यांच्या हृदयात राहतील, पण आता त्याला पुढे जाण्यासाठी एक साथीदार मिळाला होता. लग्नाचा विषय निघाला तेव्हा जोशी यांनी उत्साहाने होकार दिला. त्यांनीच पुढाकार घेऊन लग्नाची तयारी सुरू केली. लग्न साधं पण सोबतच्या लोकांच्या प्रेमाने भरलेलं होतं. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री आदित्य म्हणाला, प्रिया, मला एक वचन देशील का? काय ते सांगा. मी हसत म्हणाले, रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये जाणं मी सोडणार नाही. ते माझ्या आयुष्याचा भाग झालंय. तो गंभीरपणे म्हणाला. मी त्याचा हात हातात घेत म्हणले, मी तुझ्यासोबत येईन. आपण दोघं मिळून हे काम करू. आज 2 वर्षे उलटून गेली. आम्ही सुखी संसार करतोय. आदित्यच्या पहिल्या मोहिमेला आता शहरभर प्रसिद्धी मिळाली. सगळ्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टची सुरक्षा व्यवस्थित सुधारली. आदित्यने आपल्या बायकोच्या नावाने एक ट्रस्ट सुरू केला आहे, स्नेहा फाउंडेशन. या ट्रस्टमार्फत आम्ही गरोदर महिलांना आणीबाणीच्या काळात मदत पुरवतो. एके दिवशी आदित्यला एक पत्र आलं. एका महिलेने लिहिलं होतं की तिच्या बहिणीचा जीव वाचला, कारण लिफ्ट बंद पडल्यावर लगेच आमच्या हेल्पलाईनवर फोन आला आणि वेळेवर मदत मिळाली. त्या पत्रात लिहिलं, तुमच्या प्रयत्नामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. ते पत्र वाचून आदित्यचे डोळे भरून आले. मी त्याच्याजवळ गेले. तो मला म्हणाला, प्रिया, माझ्या बायकोचा मृत्यू व्यर्थ गेला नाही. त्यामुळेच हे सगळं घडलं. मी त्याला मिठी मारली. तो म्हणाला, आणि तुझ्यामुळे हे शक्य झालं. तू मला हिंमत दिलीस. आज आमच्या आयुष्यात समाधान आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे मनापासून केलेलं प्रेम आणि समर्पण. मी माझ्या चुकांमधून शिकलो. आदित्यने मला हे शिकवलं की माणसात चांगुलपणा हा नेहमीच असतो, फक्त त्याला वाव द्यायला हवा. एक दिवस माझी जुनी मैत्रीण
जिथे मला बॉसच्या गाडीसमोर येण्याचा सल्ला दिला होता ती भेटली. ती म्हणाली, प्रिया तू खूप भाग्यवान आहेस, तुला एवढा श्रीमंत नवरा मिळाला. मी हसत म्हणाले, हो, पण खरं भाग्य म्हणजे मला एक चांगला माणूस मिळाला. श्रीमंती तर दुय्यम आहे. आदित्यच्या पाठिंब्याने मी आता ऑफिसमध्ये चांगली कामगिरी करू लागले होते. मी स्वतःला सिद्ध केलं आणि केवळ दिसायला सुंदर नाही तर हुशार, मेहनती. जोशी यांना माझा अभिमान वाटतो. आम्ही आता एक आनंदी कुटुंब आहोत. आयुष्याचा प्रवास असाच चालू आहे. कधी आनंद, कधी दुःख, पण एकमेकांच्या साथीने सगळं सोपं होतं. आदित्यची बायकोची आठवण कधी कधी येते. तिच्या फोटोसमोर मी नतमस्तक होते. तिच्यामुळे आदित्य आज असा आहे. तिचं स्मरण आम्ही दरवर्षी तिच्या पुण्यतिथीला हॉस्पिटलमध्ये जाऊन गरोदर महिलांना मदत करतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.